प्रस्तुत पायऱ्या व बांधकाम बघून आपल्याला एखाद्या किल्ल्यावर आल्यासारखे वाटते, पण नाही. हे ठाण्यातील भिवंडी तालुक्यात व वज्रेश्वर या शांत गावात वसलेले आई श्री वज्रेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. चला आता आपण जाणून घेऊया या पवित्र मंदिराचे महत्त्व व कहाणी. आता आपण जाणून घेऊया श्री वज्रेश्वरी देवी मंदिराची कथा. ही कथा जाणून घेण्यासाठी आपल्याला पेशव्यांच्या काळात जावे लागेल. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात मुंबईपासून जवळजवळ दमणपर्यंतची गावं होती. मुसलमानांपेक्षा प्रखर आणि कडवे असलेल्या पोर्तुगीजांनी प्रजेचा छळ सुरू केला. बाटवाबाटवी व आया बहिणींची अब्रू घ्यावी असे अत्यंत असभ्य अत्याचार त्यांनी सुरू केले. ही सर्व हकीकत पेशव्यांच्या कानी पडली आणि श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे आपला फौजफाटा घेऊन वसईच्या मोहिमेवर निघाले. जाता जाता त्यांनी श्री वज्रेश्वरी आईला नवस केला की जर तुझ्या कृपेने मी किल्ला जिंकलो तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधीन. आणि श्री वज्रेश्वरी आईची कृपा चिमाजी आप्पांवर झाली. वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला. प्रजा सुखी झाली व चिमाजी आप्पांनी इसवी सन 1738 साली वसईचा किल्ला जिंकल्यावर देवीचा नवस पूर्ण केला. प्रथम वसईच्या किल्ल्यात देवीचे लहानसे देऊळ बांधले. मग देवीने चिमाजी आप्पांना दृष्टांत दिला आणि त्यांना आशीर्वाद दिला. तेच हे भव्य दिव्य आई वज्रेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर आहे. आता आपण जाणून घेणार आहोत श्री वज्रेश्वरी देवीची अवतार कथा. कलिकाल आणि सिंहमार राक्षस उन्मत्त झाले होते. दंतूर आणि दुर्धर अशा बलाढ्य राक्षसांना बरोबर घेऊन त्यांनी धुमाकूळ घातला. या असुरांपासून संरक्षण मिळवण्याकरिता सर्व ऋषीमुनींनी व देवांनी वरिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली या परिसरात त्रिचंडी यज्ञ सुरू केला. यज्ञात इंद्राला हविर्भाग न मिळाल्याने त्यास राग आला. तसेच आपणावरती वर्चस्व स्थापण्याचा वरिष्ठांचा हा प्रयत्न असावा असे समजून इंद्राने वरिष्ठांशी युद्ध केले. इंद्रदेवांनी वरिष्ठांवर सोडलेल्या वज्रास्त्रामुळे महाभयंकर व प्रलयकारी वातावरण निर्माण झाले आणि यज्ञाला उपस्थित असलेल्या सर्व देव व ऋषीमुनींनी या युद्धाचा विपरीत परिणाम होईल हे जाणले होते. म्हणून त्या सर्वांनी हे विघ्न निवारण्यासाठी आदिमायेची आळवणी केली. आपल्या भक्तांच्या हाकेला आदिमाया धावून आली. इंद्रदेवांचे वज्रास्त्र वरिष्ठांवर पडण्यापूर्वीच माता पार्वतीने ते आपल्या उदरात घेतले व युद्ध समाप्त केले. यज्ञ यथासांग पार पडला. तेव्हा उपस्थित असलेले सर्व देव यज्ञाच्या समाप्तीनंतर आपल्या स्थानी निघून गेले. मग प्रभू श्री रामचंद्रांनी देवीला सांगितले की याच कारणासाठी तुझा अवतार झाला आहे, म्हणून तुझे वास्तव्य कायम याच ठिकाणी राहू दे. देवीच्या नावामागचे रहस्य असे की इंद्राचे वज्रास्त्र आपल्या उदरात घेऊन महाभयंकर अनर्थ टाळला व वज्रेश्वरी हे नाव धारण केले. आई वज्रेश्वरी आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंदिरात उभी आहे. कथेत ऐकल्याप्रमाणे आपण पाहू शकतो की मंदिराचे बांधकाम अगदीच एका किल्ल्यासारखे आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात 4 देव्या व एक देवता आहे. गाभाऱ्याच्या मध्यस्थानी आई वज्रेश्वरी देवी आहे. आई वज्रेश्वरी देवीच्या डाव्या बाजूला आई कालिका माता आहे.
तसेच देवीच्या उजव्या बाजूला आई रेणुका देवी आहे. आपण रेणुका देवीच्या बाजूला आई महालक्ष्मीची देखील मूर्ती पाहू शकतो. आपण गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला श्री परशुरामांचीही मूर्ती पाहू शकतो. आता आपण इथे उपस्थित असलेल्या भाविकांना काही प्रश्न विचारूया. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघांचं नाव काय? गिरीश भालेराव. प्रणय जाधव. तुम्हाला मंदिरात आल्यावर इथलं वातावरण कसं वाटतं? वातावरण तर छान आहे, प्रसन्नसारखे वाटतं. मंदिराच्या परिसरात अनेक लहान मंदिर आहेत, जसे हे श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे. There is a beautiful Hanuman Mandir in this temple premises. क्या आप हमें इस मंदिर के बारे में और कुछ बता सकते हैं? माझे अप्पा ने नवस बोला था. नवस बोलला का बाबा हे मी वसईचा किल्ला जिंकला तर मी किल्ला टाईप देऊळ बांधीन. त्यांनी वसईचा किल्ला नवस मागितला, नवस देवी पावली. नंतर ते किल्ला वसईचा जिंकला त्याही. नंतर मग ते किल्ला टाईप त्यांच्या सैनिकाही सगळ्याही देऊळ किल्ला टाईप बांधून दिलेलं आहे. या देवी इकडे राहत होत्या खेड्यागावात गुंजकाठी म्हणून. तिथे छोटासा त्यांचं मंदिर आहे. तिकडून चालत आल्या आणि ह्या जागेवर बसल्या. या जागेवर स्थानिक बसल्या. मग इथे देऊळ चिमाजी अप्पांनी बांधलेला आहे. हो स्टार्टला पायऱ्या बिऱ्या सगळ्या या चिमाजी अप्पाच्या सैनिकाही सगळ्या तयार केल्या. असं आहे. नवसाला पावतं देवी. Now you can see hot water spring. समोरच्या बाजूला आपण प्रति शिर्डी बघू शकतो. सांस नदी के किनारे से हमें वज्रेश्वरी मंदिर दिखता है. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी.